लोटे परशुराम MIDC मध्ये PFAS म्हणजेच फॉरेव्हर केमिकल्सच्या उत्पादनावरून वाद पेटला आहे. लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. उपजिल्हाप्रमुख सचिन आमरे यांनी PFAS सारख्या घातक रसायनांमुळे पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका असल्याचा आरोप केला आहे. प्रदूषण होणार नाही याची थेट जबाबदारी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घ्यावी, अन्यथा आंदोलन छेडले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे. बघा, मुळात म्हणजे ह्याच्याबद्दल गांभीर्य आता ग्रामीण भागामध्ये आम्हाला आत्ता कळतंय की त्याच्यामध्ये किती त्याचे दुष्परिणाम आहेत. कारण आमच्याकडे अनेक कंपन्या आहेत, अनेक इंडस्ट्री आहेत की सतत आम्हाला प्रदूषण सहन करत आलोय. पण एवढं घातक जर केमिकल आमच्याकडे येत असेल आणि हे शासन करते आहेत, आज आम्हाला सांगा उद्योगमंत्री कोणाकडे आहे खातं? आज आमच्याकडे आहे ना. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी सगळ्या NOC ग्रामपंचायतच्या त्यांनी घेतले आहेत असं कंपनीला मी ज्यावेळेस चौकशी केल्यानंतर मला समजतंय. आणि त्यांनी एवढं पण सांगितलंय की मंत्र्यांनी पण, आता मला वाटतं मी काल स्टेटमेंट बघितलं उद्योगमंत्र्यांचं, उदय सामंतांचं, की त्यांनी सांगितलंय की या अशा गोष्टी जर होणार असेल तर आम्ही ते कधी त्याचं समर्थन करणार नाही. त्यांनी त्यांच्या शब्दाला जागावं. आमचं म्हणणं एवढंच आहे, येऊ देत ना, अनेक कारखाने येऊ देत केमिकलचे, आम्ही अंगावरच घ्यायला तयार आहोत. आज आमच्याकडे ना बोरिंग मध्ये पाणी बघा, 30 फुटावरची 40 फुटावर खाली गेलो केमिकल लागतंय. विहिरी बघा, सगळं केमिकल युक्त. आज आम्ही चिपळूणचं पाणी पितोय, MIDC देईल त्याच्यावरती आम्ही जगतोय. ही अशी परिस्थिती आम्हाला वारंवार चालत आलेली आहे. होय, आम्ही सहन करतोय, पण त्याचा फायदा कोण घेतोय याचा सगळ्या शासनकर्त्यांनी अभ्यास करावा. उद्या इथनं मुंबईत ते समजा नेत असतील, तळोजाला समजा ते काही डिग्रीमध्ये जाळत असतील, तर तिथे होणारं प्रदूषण त्याला जबाबदार कोण असणार आहे? तळोजाला. मग एखादा इथं आज मला सांगा किती मंत्रीपद इथं या कोकणामध्ये आले आणि आता पण आहेत, या रत्नागिरी जिल्ह्याला मिळालेत. मग या ठिकाणी आतापर्यंत इथे एखादं असं सेंटर काय नाही निघालं जे तळोजाला आहे तसं? MPCBने पण याचा विचार केला पाहिजे. आज कित्येक वर्ष आम्ही मागतोय लोट्याला की आम्हाला MPCBचं ऑफिस आमच्या इथं बसवा. हे फक्त कमिशन एजंट आहेत. या अधिकाऱ्याने ना यांना कित्येक वेळा लोकांनी, इथल्या स्थानिक लोकांनी बुडून पण मारलेला आहे, तरी पण सुधरत नाही. तिथं बदली घ्यायसाठी या इंडस्ट्रीमध्ये लाखो रुपये मोजतात. आज तुम्हाला मी MPCBचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. इथे मॉनिटरिंग केलं जातं, एम्बिएंट मॉनिटरिंग आणि एअर मॉनिटरिंग, म्हणजे एअर मॉनिटरिंगचे दोन्ही प्रकार आहेत. किती पैसे? तो महाकाळ लॅबवाला त्यांनी गडारला दिलंय काम. 34 लाख महिन्याला घेतात. कुठे कधी मॉनिटरिंग करतात हे आम्हाला पण कळत नाही. ह्याच्यातनं होणारा दुष्परिणाम हा इथल्या स्थानिक लोकांच्या जीवाशी हा खेळ होणार आहे आम्हाला माहिती आहे. मी एका कंपनीच्या बद्दल बोलत नाही, मी सगळ्या कंपनीच्या बाबतीने बोलतोय. एखादं सकाळी थंडीचा हे पडलं ना, जरा धुकं पडलं ना की हे लगेच गॅस सोडतात. आज बघा आमच्याकडे जाऊन कोतोलीला काय परिस्थिती आहे. जा घाणकुंडमध्ये, आवाशीमध्ये जा, तुम्ही जा लोट्यामध्ये, प्रत्येक ठिकाणी बघा काय परिस्थिती आहे. स्थानिक इथं अक्षरशः भरडला जातोय आणि स्थानिकाला काय मिळतं त्याच्यामध्ये? स्थानिक पद मूग मिळून का गप आहे? कारण त्याचं फक्त पोटाची खळगी भरते. याच्यावरती कोणीतरी आवाज उठवला पाहिजे. स्थानिक म्हणून आज चिपळूणचा पूर्ण बाजार भरतोय पद्धतशीर. सगळा कर्मचारी वर्ग बघा, चिपळूणला 70% कर्मचारी वर्ग आहे. आमचा खेड आज वंचित आहे, स्थानिक वंचित आहे. आज आम्हाला कॉन्ट्रॅक्टमध्ये नोकरी करायला लागते आमच्या मुलांना. ही खंत आहे आमची. हे एक लक्ष्मी ऑर्गॅनिकचा एक नाही विषय, अशा प्रत्येक कंपन्यांनी विचार करायला पाहिजे. अरे काय आम्ही स्थानिक लोकांच्या आज आम्ही जागा घेतल्या कवडी मुलांनी, त्यांचं जीवन नष्ट केलं, पाण्याच्या माध्यमातून असू देत, हवेच्या माध्यमातून असू देत, आणि तरी पण त्यांच्यासाठी कुठं जगतोय आपण याचं आत्मपरीक्षण प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. आणि शासनकर्त्यांनी ज्यांच्या हातात सूत्र आहेत ना चाबूक, त्यांनी याचा विचार करायला पाहिजे.